नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत असहकार पर्व. तर चला पाहूयात. मित्रांनो, 1920 मध्ये लोकमान्य टिळक यांचे निधन झाले आणि त्यामुळे राष्ट्रीय चळवळीची सगळी सूत्रे ही गांधींनी हातात घेतली. मित्रांनो, लोकमान्य टिळक यांचे निधन झाल्यानंतर असा कुठलाही एक प्रखर नेता उरला नव्हता की ज्याच्या हातामध्ये राष्ट्रीय चळवळ किंवा आपण म्हणू शकतो देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जी आपण म्हणू शकतो एक प्रकारचे प्रखर नेतृत्व लागतं जे सध्या तरी त्या काळामध्ये कुठल्याही नेत्याकडे मिळत नव्हतं आणि ते गांधींनी दाखवलं. त्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे म्हणा ती सगळी सूत्र गांधींच्या हाती गेली. गांधींनी राष्ट्रीय चळवळ ही अधिक व्यापक केली. लोकमान्य टिळक हे जहालमतवादी होते आणि गांधी हे मवाळमतवादी होते. पण दोघांच्याही कार्याचा मुख्य उद्देश हाच होता की ब्रिटिशांना भारतातून बाहेर काढणे आणि स्वतःचे राज्य आणणे. ठीक आहे, तर चला पुढे पाहूया. दक्षिण आफ्रिकेतील कार्य. मित्रांनो, आपण आता गांधींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य पाहणार आहोत. दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधी यांनी कृष्णवर्णीयांसाठी लढा दिला. तेथील कृष्णवर्णीयांना न्याय मिळवून देण्याचे कार्य हे गांधींनी केले आणि त्यांना तेथे मोठा प्रतिसाद सुद्धा मिळाला होता. या कार्यामुळे गांधी हे नावाजले जाऊ लागले. या कार्यानंतर गांधी हे भारतात आले आणि भारतामध्ये आपले कार्य सुरू केले. मित्रांनो, गांधी हे भारतात 9 जानेवारी 1915 रोजी आले होते. मित्रांनो, त्यावेळी एक म्हणजे आपण म्हणू शकतो गांधींबरोबर एक इन्सिडेंट घडला होता. म्हणजे गांधी हे त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये ट्रेनमधून जात होते. त्यावेळी काय झालं की फर्स्ट क्लासमधून ते ट्रॅव्हल करत होते आणि त्यांच्याकडे तिकीटसुद्धा होतं. पण झालं काय की जेव्हा ते ट्रॅव्हल करत होते ते कृष्णवर्णीय म्हणजे काय की सावळा रंग. ठीक आहे, जे ब्रिटिश असत किंवा जे आपण म्हणू शकतो काही लोक त्या काळी आपण म्हणू शकतो अस्पृश्यता होती ती. मग कुठल्या पण एक प्रकारे ती लोक त्याची मॅपिंग करत असत, ते मोजमाप करत असत. मग तो रंगाचा असो किंवा जातीचा असो, ठीक आहे, पैशांचा सुद्धा असू शकतो. ठीक आहे, तर त्यावेळी त्यांनी आपण म्हणू शकतो एक कृष्णवर्णीय ही खालच्या दर्जाची आहेत असे त्यांच्या डोक्यामध्ये होतं. त्यामुळे गांधी पण कृष्णवर्णीयच होते. ठीक आहे, बहुतेकशे भारतीय कृष्णवर्णीय होते. ठीक आहे, तर त्या ट्रॅव्हल करत असताना त्या डब्यामध्ये त्या लोकांनी गांधींना म्हटलं की तुम्ही या ट्रेनमधून ट्रॅव्हल करू शकत नाही कारण की तुम्ही एक प्रकारे कृष्णवर्णीय आहात किंवा खालच्या जातीचे आहात. तर गांधींनी त्यांना तिकीट दाखवलं पण ते बोलले की नाही, तरीही नाही तुम्ही ट्रॅव्हल करू शकत आणि त्यांनी गांधींना धक्के देऊन ट्रेनमधून बाहेर काढलं होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे कृष्णवर्णीयांची चाललेली हेळसांड तर तिथे गांधींनी पाहिली, गांधींनी अनुभवली आणि त्याच्या विरुद्ध एक आवाज उठवला. ठीक आहे, तर अशा प्रकारे गांधींनी आफ्रिकेमध्ये कार्य सुरू केले. त्या कार्याला तेथे चांगल्या प्रकारे यशसुद्धा मिळाले होते आणि तेथे त्यांनी आपले कार्य करून भारतामध्ये ते आले होते. तर भारतामध्ये ते केव्हा आले होते? 9 जानेवारी 1915. ठीक आहे, या कालखंडामध्ये ते भारतात आले होते. गांधीजींचे भारतात आगमन. गांधी हे भारतात 1915 साली आले. भारतात आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे कार्य त्यांनी कोणते केले असेल तर पूर्ण 1 वर्ष किंवा काही कालावधी महत्त्वाचा त्यांनी भारतीयांच्या समस्या ज्या होत्या त्या समजून घेण्यासाठी वेळ दिला. ठीक आहे, तर मित्रांनो, हे महत्त्वाचे कार्य करण्यासाठी त्यांना आयडिया किंवा एक प्रकारे आपण म्हणू शकतो की त्यांना उपदेश कुणी केला असेल तर ते होते गोपाळकृष्ण गोखले. मित्रांनो, गोपाळकृष्ण गोखले हे गांधींचे राजकीय गुरु होते. ठीक आहे, त्यांनीच गांधींना उपदेश दिला की तुम्ही आधी अभ्यास करा की आपल्या देशामध्ये काय चाललंय, लोकांच्या अडचणी काय आहेत. ठीक आहे, त्याप्रमाणे गांधी वागले. गांधींनी लोकांच्या सामान्यांच्या समस्या समजून घेतल्या. ठीक आहे, आणि त्यांनी मुख्य कार्यास 1917ला सुरुवात केली. शेतकरी आणि कामगार यांच्या पाठीशी उभे राहून त्यांनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. ठीक आहे, सत्याग्रह. गांधीजींनी इंग्रजांशी लढण्यासाठी एक अभिनव हत्यार वापरले होते. त्याचं नाव हे सत्याग्रह होते. सत्याग्रहाचा महत्त्वाचा अर्थ हाच की समोरच्या व्यक्तीला त्याची चूक कळवून देणे आणि त्याचे मतपरिवर्तन घडवून आणणे. मित्रांनो, म्हणजे आपण गांधींची शिकवण पहिल्यापासूनच ऐकतोय की दुसऱ्याने आपले एक कानाखाली मारले तर आपण दुसरा काल पुढे करावा. ठीक आहे, म्हणजे यामुळे त्याला रिअलाइज होईल की मी ह्याला खूप जास्त मारतोय किंवा
मी काहीतरी चुकीचं मारतोय, ठीक आहे, चुकीचं काम करतोय असं समोरच्याला फील होईल, समोरच्याला रिअलाईज होईल, त्यानंतर त्याचं मतपरिवर्तन होईल. अशा प्रकारे गांधींची विचारसरणी होती. म्हणजे समोरच्याला त्याची चूक आपण जाणवून द्या किंवा कळवून देणे, अशा प्रकारे गांधींचा विचार होता. पण हा विचार सगळीकडेच चालत नव्हता. कारण की जर तुम्ही युद्धामध्ये गेलात तर समोरचे सैनिक आपल्यावर जर गोळीबार करत असतील तर आपण शांत बसू शकत नाही, आपण सुद्धा गोळीबार केला पाहिजे. तर अशा प्रकारे त्यांचे विचार होते आणि त्यावेळी ते त्यांनी वापरले आणि आपल्या देशाला त्याचा खूप फायदा झाला, आपण असं म्हणू शकतो. गांधींच्या विचारामध्ये हिंसेला तीळ मात्र सुद्धा जागा नव्हती. गांधी यांनी जन्मभर अहिंसेचाच मार्ग अवलंबला. गांधींच्या मते सत्याग्रहाचा मार्ग हा सामान्यांना सुद्धा अवलंबता येतो. गांधींच्या विचारांचा पगडा हा अमेरिकेतील मार्टिन ल्युथर आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर सुद्धा होता. चंपारण्याचा सत्याग्रह, हे काही सत्याग्रह आपण आता अभ्यासणार आहोत. चंपारण्याचा सत्याग्रह. बिहारमधील चंपारण्य येथील शेतकऱ्यांना इंग्रजांनी सक्तीचे निळीचे उत्पन्न घ्यायला भाग पाडले होते आणि इंग्रजांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोष हा खदखदतच होता. हा सत्याग्रह 1917ला चंपारण्य येथे घडला होता. यामध्ये गांधीजींनी आपला सहभाग नोंदवला आणि या सत्याग्रहापुढे इंग्रजांचा आपण म्हणू शकतो एका प्रकारे टिकाव हा लागला नाही आणि त्यांना शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य कराव्या लागल्या. मित्रांनो, एक प्रश्न आला होता स्पर्धा परीक्षेमध्ये की गांधीजींना बिहारमधील चंपारण्य येथे जाण्यासाठी कुणी माहिती दिली किंवा कुणी त्यांना तेथे जाण्यासाठी इन्व्हिटेशन दिलं किंवा आमंत्रण दिलं, ठीक आहे. तर मित्रांनो, त्यांचं नाव होतं राजकुमार शुक्ला, ठीक आहे. हा एक प्रश्न झाला होता मध्ये आणि याचं उत्तर पण म्हणजे जरा आपण म्हणू शकतो एक कॉम्प्लिकेट होते की हा असा प्रश्नसुद्धा येऊ शकतो. तर मित्रांनो, अभ्यास आपण व्यापकपणे केला पाहिजे, प्रश्न कुठूनही येऊ शकतात, ठीक आहे. तर मित्रांनो, गांधीजींना चंपारण्यामध्ये जाण्यासाठी कुणी मार्गदर्शन किंवा कुणी बोलवलं होतं, तर राजकुमार शुक्ला, ठीक आहे. आता पुढे जाऊया. खेड्याचा सत्याग्रह. गुजरातच्या खेडा या जिल्ह्यामध्ये सततच्या दुष्काळामुळे शेतकरी जेरीस आले होते. उत्पन्न हे मिळत नव्हतं, तरी पण इंग्रज हे शेतसारा वसूल करतच होते. शेतसारा नाही तर जमीन जप्त करत होते. याविरुद्ध शेतकऱ्यांनी 1918 साली शेतसारा बंदीची चळवळ सुरू केली. याला गांधीजींनी सुद्धा साथ दिली आणि इंग्रजांना या सत्याग्रहापुढे आपले गुडघे टेकावे लागले, हार मानावी लागली आणि यामुळेच इंग्रजांनी शेतसारा माफ केला होता. अहमदाबादचा कामगार लढा. पहिल्या महायुद्धामुळे वस्तूंच्या किमती ह्या वाढल्या होत्या, महागाई वाढली होती. गिरणी कामगारांचे वेतन वाढत नव्हते पण महागाईही वाढत होती, ठीक आहे. तर गिरणी कामगारांची मागणी होती की आमच्या वेतनामध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे. तर यामुळे त्यांना महागाईची झळ ही सोसावी लागत होती, कारण की पगार वाढत नव्हता पण महागाई वाढत होती. तर गिरणी कामगारांचे म्हणणे होते की आम्हाला आमचा पगार वाढवून द्या, ठीक आहे. याच्या विरोधात कामगारांनी गांधीजींचे संप आणि सत्याग्रह संबंधीचे मार्गदर्शन घेतले. मित्रांनो, जे गिरणी कामगार होते त्यांनी जे गिरणीचे मालक होते त्यांच्याविरुद्ध एक प्रकारे संप पुकारला आणि तो संप कसा करावा किंवा एक प्रकारे सत्याग्रह कसा करावा याचे मार्गदर्शन त्यांना गांधींनी दिले. याचा वापर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कामगारांनी करून घेतला आणि शेवटी गिरणी मालकांनी कामगारांचे वेतन हे वाढवले, ठीक आहे. तर मित्रांनो, गांधीजींनी आपला सत्याग्रह हे एक प्रकारचे अभिनव शस्त्र म्हणू शकतो, खूप चांगल्या प्रकारे वापरलं, कोणत्याही प्रकारची अहिंसा नाही घडून आणली, ठीक आहे. तर अशा प्रकारे महात्मा गांधी यांनी आपल्या सत्याग्रहाचं वेपन म्हणू शकतो, हत्यार म्हणू शकतो, हे चांगल्या प्रकारे लोकहितासाठी वापरले होते. राऊलेट कायदा. भारतीयामध्ये इंग्रज सरकारविरुद्ध असंतोष हा वाढतच चालला होता. त्या असंतोषाला शमवण्यासाठी, दडपण्यासाठी राऊलेट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने काही कायदे बनवले होते, यालाच राऊलेट कायदा असं म्हणतात. या कायद्यामुळे जनजीवन होते त्याच्यावर अत्यंत वाईट परिणाम होत होते, म्हणजेच सामान्य लोकांवर त्यांच्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होत होते. यामध्ये काही कायदे असे केले होते की या कायद्यामध्ये भारतीयांना विना चौकशी अटक करण्याचे आदेश होते. म्हणजेच समजा एक व्यक्ती आहे जो देशहितासाठी कार्य करतोय, पण इंग्रजांना माहिती आहे की हा आपल्याला पुढे जाऊन एक प्रकारे त्रास होऊ शकतो, तर इंग्रज या कायद्याचा वापर करून त्यांना अटक करू शकतात विना चौकशी, ठीक आहे.
म्हणजे यामध्ये तोटा कोणाचा होता? फक्त भारतीयांचा. ठीक आहे. यामध्ये निष्पाप जी लोक होती त्यांना सुद्धा बळी केलं जाऊ शकत होतं. यामध्ये जर शिक्षा झाली तर त्यासाठी कोणत्याही प्रकारची दाद आपण मागू शकत नाही. जर मित्रांनो कुठल्याही एका व्यक्तीला या रौलट कायदा अंडर जर पकडलं, या रौलट कायद्याच्या कायद्यामध्ये पकडलं, तर म्हणजे त्याला सोडवण्यासाठी किंवा तो बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण न्यायालयामध्ये किंवा कुठेही दाद मागू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे जो एकदा अडकला या कायद्यानुसार तो अडकलाच. ठीक आहे. तर अशा प्रकारे एक जाचक धोरण हे इंग्रज भारतीयांवर लादत होते आणि याच्या विरुद्ध भारतीयांचा असंतोष हा वाढतच चालला होता. या कायद्याच्या निषेधार्थ गांधींनी सत्याग्रह केला. 6 एप्रिल 1919ला हरताळ पाळण्याचे आदेश देण्यात आले. म्हणजेच गांधीजींनी मार्गदर्शन केले. भारतीयांनी यात मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला. जालियनवाला बाग हत्याकांड. रौलट कायद्याची झळ पूर्ण देशभर पसरली होतीच. त्याचे पडसाद हे पंजाबमध्ये सुद्धा उमटले होते. पंजाब प्रांतामध्ये गांधींना हा प्रवेश नव्हता. म्हणजेच गांधींना प्रवेश तिथे नाकारण्यात आला होता. कारण की गांधी हे सत्याग्रह करत होते आणि सत्याग्रह कसे करावे त्यासंबंधी मार्गदर्शन सुद्धा लोकांना करत होते. त्यामुळे गांधी हा नेता आपल्यासाठी अत्यंत आपण म्हणू शकतो एक प्रकारे त्रासदायक आहे, म्हणून इंग्रजांनी त्यांना तेथे बंदी ठेवली होती येण्यासाठी. त्याचप्रमाणे जनरल डायर ने यासंबंधी आदेश काढला होता की तेथे गांधींना येऊ देऊ नये आणि त्याचप्रमाणे तिथे सभाबंदी सुद्धा ठेवण्यात आली होती. ठीक आहे. म्हणजे तिथे त्या प्रांतामध्ये पंजाब प्रांतामध्ये कोणत्याही प्रकारची सभा आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे. 13 एप्रिल 1919ला पंजाबमधील बैसाखी या उत्सवानिमित्त, म्हणजे हा सिखांचा एक उत्सव आहे. ठीक आहे. 13 एप्रिल 1919ला पंजाबमधील बैसाखी या उत्सवानिमित्त अमृतसरमधील जलियनवाला बाग येथे कार्यक्रम आणि काही सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी मुख्य नेते डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर सैफुद्दीन किचलू यांना अटक करण्यात आली होती. ठीक आहे. कारण की हे ते जाऊन काहीतरी मार्गदर्शन लोकांना करू शकतील, तर हे मार्गदर्शन करण्याआधीच त्यांनी अटक केली होती. ठीक आहे. तर अशा प्रकारेच इंग्रजांनी आपले कार्य सुरू केले होते भारतीयांना दडपण्याचे. ठीक आहे. तर तेथे कार्यक्रम कसला आयोजित करण्यात आला होता? बैसाखीचा. आणि त्यामध्ये सुद्धा सभा आयोजित करण्यात आली होती आणि ते तेथील हुकुमाच्या विरुद्ध होते. ठीक आहे. तर मित्रांनो, जलियनवाला बागेमध्ये मोठा जमाव आला होता. म्हणजे खूप प्रमाणात लोक आली होते. बागेत जाण्या येण्यासाठी हा एकच दरवाजा होता त्यावेळी. तर त्यावेळी जो जनरल डायर होता त्यांनी काय केलं, त्याच्या हातात जे सैन्य होते त्याला पूर्ण जलियनवाला बागेच्या ठिकाणी पूर्ण घेरून उभं केले. जो दरवाजा एंट्री आणि बाहेर जाण्यासाठी होता तिथे त्यांनी आपले सैनिक उभे केले. तेथून त्यांनी गोळीबारी सुरू केली. ठीक आहे. तर बेछूट गोळीबारी त्यांनी भारतीयांवर सुरू केली आणि यामुळे 400 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडली आणि कित्येक जण जखमी झाले. याच घटनेला जालियनवाला बाग हत्याकांड असं म्हटलं जातं. मित्रांनो, आपण त्यावेळी असं लिहून ठेवलेलं आहे की जो जनरल डायर होता त्यांनी त्याच्या सैन्याकडील पूर्ण शस्त्र, म्हणजे आपण म्हणू शकतो गोळीबार संपेपर्यंत अटॅक करण्याचे निर्देशन दिले होते. म्हणजे इतका क्रूरपणे त्यांनी आपली कारवाई केली होती. तर यावेळीच पंजाबचा शासक हा मायकल ओडवायर होता आणि हाच हा हत्याकांडाचा कारण होतं महत्त्वाचं. या हत्याकांडाची चौकशी व्हावी अशी भारतीयांची मागणी होती आणि यासाठीच हंटर कमिशनची स्थापना करण्यात आली होती. या सगळ्यांचा परिणाम म्हणजेच लोकांचा असंतोष हा उफाळून आला होता. मित्रांनो, येथे एक प्रश्न बनू शकतो. जर बघा की प्रश्न असा येऊ शकतो की हंटर कमिशन कशा संबंधी आहे आणि त्याच्याखाली ऑप्शन्स दिले जाऊ शकतात की रौलेट कायदा किंवा आता आपण मागे पाहिलं की जालियनवाला बाग हत्याकांड, असे 4-5 ऑप्शन दिले जाऊ शकतात आणि उत्तर काय असू शकतं? जालियनवाला बाग हत्याकांड. कारण की जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतरच हंटर कमिशन बसवण्यात आली होती या संबंधीची, म्हणजे जो मेन सूत्रधार आहे तो शोधण्यासाठी. तर अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. आपण आपलेच प्रश्न तयार करायचे असतात अभ्यास करताना. ठीक आहे. तर हा एक प्रश्न बनू शकतो. पुढे जाऊया. त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर यांनी आपली सर या ब्रिटिशांनी किताब दिला होता त्यांना, रवींद्रनाथ टागोर यांना, तो त्यांनी परत केला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या भारतीय विचारवंतांनी सुद्धा त्यासाठी एक निषेध दर्शवला होता. तर हे आहे ते ठिकाण जालियनवाला बाग हत्याकांड आणि हे त्याचा करंटचा फोटो आहे. तिथे म्हणजे लिहिलेलं आहे की गोलियों के निशान मीन्स बुलेट मार्क्स, येथे
गोळ्यांचे निशाण आहेत पण आपल्याला दिसत नाहीत, पण त्या भिंतीवर त्यावेळी ज्या इंग्रजांनी फायर केली होते गोळी त्यांचे निशाण अजून आहेत. ठीक आहे. रवींद्रनाथ टागोर ज्यांनी आपली सर ही पदवी इंग्रजांना परत केली. खिलाफत चळवळ. तुर्कस्तानचा सुलतान हा जगातील सगळ्या मुसलमानांचा धर्मप्रमुख होता, म्हणजेच खलिफा होता. तुर्कस्तानचा पहिल्या महायुद्धामध्ये पराभव झाला होता, त्यामुळे विजयी देशांकडून तुर्कस्तानावर तह लादण्यात आले होते, जाचक तह लादण्यात आले होते आणि यामुळे मुस्लिम समाजामध्ये असंतोष निर्माण झाला होता. खलिफाला पाठिंबा देण्यासाठी, म्हणजेच त्यांच्या जो धर्मप्रमुख होता त्याला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाजाने खिलाफत चळवळ ही सुरू केली होती. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महायुद्धामध्ये ब्रिटन पण होते, म्हणजे इंग्रजसुद्धा उतरले होते आणि त्या इंग्रजांना कुठून तरी विरोध करावा, म्हणजे मी तुम्हाला काय एक्सप्लेन करू इच्छितोय की जे भारतात मुसलमान होते, ठीक आहे, ते सुद्धा असंतोषाने पेटले होते या म्हणजे तुर्कस्तानमध्ये होणाऱ्या त्यांच्या जो धर्मप्रमुख आहे त्यांच्यावर जे अत्याचार होत होते याच्या विरुद्ध भारतीय मुसलमान सुद्धा पेटून उठले होते. ठीक आहे. तर त्यांनी सुद्धा खिलाफत जी चळवळ होती सुरू केली होती. ठीक आहे. तर याचाच गांधींनी वापर करून घेतला. गांधींनी या घटनेला संधी म्हणून पाहिले, म्हणजेच मुसलमान सुद्धा इंग्रजांविरुद्ध उभे आहेत. ठीक आहे. म्हणजे जे मुसलमान होते त्या काळचे, जे खिलाफत चळवळीमध्ये होते, ते भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी उभे नव्हते, ते उभे होते इंग्रजांविरुद्ध, कारण की त्या गटाने मिळून तुर्कस्तानला एक प्रकारे हरवलं होतं. तुर्कस्तानवर जाचक धोरणं लावली होती आणि त्याचे धर्मप्रमुख जो होता म्हणजेच खलिफा, ठीक आहे, त्यांना एक प्रकारे म्हणू शकतो त्रास दिला होता. ठीक आहे. तर याचाच विरोध म्हणून जे भारतामधील मुसलमान किंवा जे जगभरातील मुसलमान होते ते उभे होते. ठीक आहे. म्हणजे ते एक प्रकारे आपण पाहिलं तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी उभे नव्हते त्या काळी. ठीक आहे. जे खिलाफत चळवळीमध्ये होते. गांधींनी या घटनेला संधी म्हणून पाहिले आणि गांधींनी या असंतोषाचा वापर इंग्रजांना भारताबाहेर काढण्यासाठी करावा असा विचार त्यांनी डोक्यात ठेवला. म्हणून गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. या संबंधीचा प्रस्ताव हा खिलाफत कमिटीने मान्य केला. 1920 सालापासून असहकार आंदोलनाला यामुळे प्रारंभ झाला. मित्रांनो, मी आता एक उदाहरण दिलं होतं की खिलाफत चळवळी संबंध. तर मित्रांनो, आम्ही असं नाही म्हणू इच्छित आहे की मुसलमानांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणतेही कॉन्ट्रीब्युशन दिलं नाही, असं नाही आहे. ते मी स्पेसिफिक खिलाफत चळवळीबद्दलच माहिती देत होतो. तर जे मी बोलतोय त्या चुकीचा अर्थ काढू नका. ठीक आहे. मी कुठल्याही धर्माच्या विरुद्ध नाही. आपण सगळे भारतीय एकच आहोत. भारतीयांनी सगळ्यांनी मिळून इंग्रजांना बाहेर काढलेलं आहे, खदेडून दिलेलं आहे. तर मित्रांनो, मी जो बोलतोय त्याचा चुकीचा अर्थ कृपया काढू नका. ठीक आहे. असहकाराच्या राष्ट्रव्यापी लढा. 1920च्या नागपूर अधिवेशनामध्ये असहकाराचा ठराव हा राष्ट्रीय सभेकडून मान्य करण्यात आला होता. याची सगळी सूत्र ही गांधींच्या हाती सोपवण्यात आली होती. या अंतर्गत सगळ्या विदेशी गोष्टींचा त्याग करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता आणि स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत शासकीय शाळा, वस्त्र, न्यायालय, विदेशी वस्तू यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. ठीक आहे. असहकार चळवळीची वाटचाल. असहकार चळवळीने सामान्यांना बळ दिले. सामान्य ते उच्च शिक्षित भारतीय समाज हा एकवटला होता. ठीक आहे. म्हणजे सामान्यापासून ते जे उच्च शिक्षित होते, ठीक आहे, ते सगळे मिळून एक झाले होते इंग्रजांविरुद्ध. पंडित नेहरू, चित्तरंजन दास यांसारख्या वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला होता. विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग यामध्ये नोंदवला होता. स्वदेशी शाळा, महाविद्यालयांच्या स्थापनेचे प्रयत्न चालू झाले होते, म्हणजेच जे स्वदेशी शिक्षण देतील अशा शाळा आणि अशी महाविद्यालय. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील चौरी चौरा येथील शांततापूर्वक मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश होता. मित्रांनो, जेव्हा असहकार चळवळ चालू होती तर इंग्रजांचा निषेध करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे चौरी चौरा येथील शांततापूर्वक मिरवणूक निघाली होती आणि त्याच्यावर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. गोळीबारामध्ये लहान मुलं सुद्धा दगावली आणि याला संतापून सामान्यांनी पोलीस चौकीला आग लावली आणि त्या आगीमध्ये काही पोलीस मृत्युमुखी पडले. या घटनेने गांधीजी हे व्यथित झाले होते आणि त्यांनी 1922ला ही चळवळ स्थगित केली. मित्रांनो, याच्यातून दिसतंय की गांधी हे
आपण म्हणू शकतो अहिंसावादी होते. ठीक आहे, एक चांगलं उदाहरण आहे जे गांधींना अहिंसावादी दाखवतं. ठीक आहे, म्हणजे आपला दुश्मन जो आपला आहे किंवा आपला जो विरोध आहे त्याचासुद्धा कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये अशी गांधींचा नेहमी विचार होता. ठीक आहे, तर स्वदेशी शाळा आणि महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी त्या काळी प्रयत्न सुरू झाले होते. तर मित्रांनो, आपण पाहिलं तर टिळकांनी हे आधीच सुरू केलं होतं. आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये त्यांनी शाळा काढली होती, न्यू इंग्लिश स्कूल. ठीक आहे, तिथे स्वदेशी शिक्षण म्हणजेच देशासाठी लढणारी किंवा झडणारी पिढी, देशासाठी उभी राहणारी पिढी टिळक, आगरकर यांसारखे आपण म्हणू शकतो लोकनेते घडवत होते. आणि ह्याचीच आपण म्हणू शकतो एक प्रकारे रिफ्लेक्शन किंवा एक प्रकारे पुढची लेवल आपल्याला येथे पाहायला मिळते. पुढे गांधींना राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आणि 6 वर्षाची शिक्षा दिली गेली. पुढे प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना सोडण्यात आले आणि 1924ला पुढे त्यांनी आपला लढा अजून व्यापक केला. म्हणजे जवळजवळ 2 वर्षामध्येच त्यांना सोडण्यात आले, कारण की 1922ला अटक केलं आणि 1924ला गांधींना सोडलं. यामध्ये गांधींनी महत्त्वाची कार्य हातात घेतली होती. त्यामध्ये होतं खादीचा वापर, स्वदेशी शिक्षण, अस्पृश्यता निवारण, हिंदू मुस्लिम ऐक्य आणि मद्यपानावर बंदी. तर यासारखी कार्य ही गांधींनी त्या काळी केली होती आणि ती भारतीयांना एकजूट करण्यासाठी, त्याचप्रमाणे एकोपा वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. स्वराज्य पक्ष इंग्रजांना विरोध करण्यासाठी व आपल्या मागण्या ह्या मान्य करण्यासाठी थेट कायदेमंडळात आपले प्रतिनिधी हवे असे चित्तरंजन दास आणि पंडित नेहरू यांना असे वाटत होते किंवा त्यांच्या विचारामध्ये असं होतं. त्यांच्या अंतर्गतच म्हणजे राष्ट्रीय सभेच्या अंतर्गतच एक पक्ष काढावा असे त्यांचे विचार चालू होते. ठीक आहे, त्या जो राष्ट्रीय सभा होता त्याच्या अंतर्गत एक पक्ष काढावा आणि त्या पक्षातून जे लोक आपले लोकप्रतिनिधी निवडून येतील त्यांना कायदेमंडळात पाठवावे. पुढे या पक्षाअंतर्गत निवडणूक होतात. म्हणजे एक पक्ष निर्माण केला जातो, ज्याचं नाव होतं स्वराज्य पक्ष. पक्ष निर्माण होतो, कायदेमंडळामध्ये राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधीसुद्धा जातात आणि भारतीयांचे मुद्देसुद्धा मांडतात. जसं राजकीय कैद्यांना मुक्त करावे, म्हणजे हे काही मागण्या होत्या की राजकीय जे कैदी होते त्यांना मुक्त करावे. म्हणजे जे कैदी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढले, त्यांना इंग्रजांनी कैद करून ठेवलं होतं, त्यांना सोडवावे. भारताचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद अरेंज करावी किंवा बोलवावी, अशा मागण्या भारतीय जे लोकप्रतिनिधी होते, जे कायदेमंडळात होते, त्यांनी केल्या होत्या. ठीक आहे, तर स्वराज्य पक्ष काढून हे आपण म्हणू शकतो एक प्रकारे लोकहिताचे कार्य अजून व्यापक प्रकारे पुढे नेले गेले होते. तर हे आहेत पंडित नेहरू आणि चित्तरंजन दास. मित्रांनो, हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, सायमन कमिशन. ठीक आहे, सायमन कमिशन 1927 सरकारने सायमन कमिशनची नियुक्ती केली होती. या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून भारतीय राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर हा बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. ठिकठिकाणी निर्देशन करण्यात आली होती. सायमन गो बॅक म्हणजेच सायमन परत जा या घोषणा देऊन भारतीयांनी त्याला विरोध केला. जे निर्देशन करत होते त्यांच्यावर लाठी हल्ले करण्यात आले. लाहोर येथील पोलिसांच्या लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपतराय यांना हे खूप जखमी झाले आणि काही दिवसातच त्यांचे निधन झाले. ठीक आहे, तर मित्रांनो, या सायमन कमिशन जी अरेंज करण्यात आली होती त्यामध्ये एकही सुद्धा भारतीय नव्हता. ठीक आहे, त्यामुळे भारतीयांना याबद्दल आपण म्हणू शकतो एक अप्रूप वाटलं की जी कमिशन कायदे काहीतरी बनवणार आहे त्यामध्ये आपला कोणीही प्रतिनिधी नाही आहे. ठीक आहे, कोणीच प्रतिनिधी नाही आणि हे आपल्यासाठीच कायदे बनवत आहेत. तर याचा विरोध भारतीयांनी केला. ठीक आहे, आणि या विरोध करण्याच्या निर्देशनामध्येच जे निर्देशनं त्याकाळी चालू होती त्यामध्येच लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला, कारण की जे तेथील शिपाई होते त्यांनी तिथे लाठीमार करण्यास सुरू केला होता. ठीक आहे, तर याच्यामध्ये लाला लजपतराय यांचे निधन झाले. नेहरू अहवाल. भारतीय नेते हे राज्यघटना बनवू शकत नाहीत असे भारतीय मंत्री बंकर हेड यांचे म्हणणे होते. हे आव्हान नेहरूंनी स्वीकारले आणि सर्वपक्षीय एक समिती बनवली गेली. त्यांचे अध्यक्ष हे नेहरू होते. नेहरूंनी एक अहवाल सादर केला. यामध्ये असे सांगण्यात आले होते की भारतामध्ये वसाहतींचे स्वराज्य निर्माण करावे
यास नेहरू अहवाल असे म्हटले जाते. हा ठराव राष्ट्रीय सभेने तर मान्य केला होता. जर इंग्रज सरकारने हा अहवाल 1929च्या शेवटपर्यंत मान्य केला नाही तर भारतामध्ये असहकार चळवळ चालू करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. यामुळे लाहोर अधिवेशन हे गाजले होते. पूर्ण स्वराज्याची मागणी. पंडित जवाहरलाल आणि सुभाषचंद्र बोस हे पूर्ण स्वराज्य मिळावे या विचाराचे तरुण नेते होते आणि या विचारामुळेच लाहोर अधिवेशन हे गाजले होते. ते संपूर्ण स्वराज्याचा ठराव हा संमत करण्यात आला होता. ठीक आहे, राष्ट्रीय सभेमध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव हा संमत करण्यात आला होता. यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याचे ठरवण्यात आले होते. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मार्ग हा आपण स्वीकारूया असे त्याकाळी ठरवण्यात आले होते. त्याचप्रमाणे 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस म्हणून ठरवण्यात आला होता. ठीक आहे, तर हे होतं पूर्ण स्वराज्याची मागणी. त्यासाठी भारतीय जे नेते होते ते काहीही करण्यासाठी आता तयार होते. मित्रांनो, आज आपण पाहिलेले आहे असहकार पर्व. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.